या घटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की नीट आणि JEE हे सर्व काही नसते। जवळपास त्यांना प्रत्येक पालकांना ज्याला पण विचारलं मी आता 10वी नंतर काय करायचे, 10वी नंतर आमच्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनवायचे, 10वी नंतर आमच्या विद्यार्थिनीला MBBS ला पाठवायचे, अशी एक त्यांची मेंटॅलिटी झालेली। लातूर परिसरामध्ये आत्महत्याचा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे। ही गोष्ट जेवढी दिसते तेवढी सोपी तर नाहीये, पण आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठली डिग्री मिळवलं किंवा कुठलं पद मिळवलं म्हणजे आपण सक्सेसफुल झालो असं नसतंय। या गोष्टी फक्त मला असं वाटतं की त्या रील्स मध्येच बघायला भारी वाटतात, ग्राउंड लेवलला अशी रियालिटी नाहीये। तर कुणाचा जीव वाचू शकतो, त्याच्यामुळे कुणाचा जीव जाऊ पण शकतो। या गोष्टीची सिरियसनेस ज्याला समजते ना त्यानेच नीटचा अभ्यास केला पाहिजे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक अशी घटना शेअर करणार आहे जी घटना पालकांचे डोळे उघडून ठेवेल। या घटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की नीट आणि JEE हे सर्व काही नसते। पालकांना असं वाटतं की त्यांचा मुलगा डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला म्हणजेच तो सक्सेसफुल झाला किंवा म्हणजेच तो आयुष्यामध्ये हॅपी राहील, पण ही गोष्ट एक मिथ आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या की तुम्हाला खूप जास्त प्रेरणा देतील आणि असे कुठले बाकीचे फील्ड्स आहेत नीट आणि JEE सोडून हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लक्षात ठेवा, नीट आणि JEE हे आयुष्य नाही, हे फक्त एक आयुष्यातला पार्ट आहे। 2024 मध्ये 24 ते 25 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली ती नीटची। हे तर फक्त नीटचा डाटा आहे। JEE मध्ये तर IIT ला लागण्याची जी प्रोबॅबिलिटी ती खूपच जास्त कमी आहे, पण आता 2025 मध्ये जवळपास हा आकडा 30 ते 40 लाख विद्यार्थ्यांकडे जाऊ शकतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची की नीट आणि JEE सोडून पण आयुष्यामध्ये खूप साऱ्या फील्ड्स आहेत। मी असं म्हणत नाही की नीट आणि JEE करणं हे चुकीचं आहे किंवा असे विद्यार्थी जे नीटमध्ये किंवा JEE मध्ये फेल होतात ते कुठंच काहीच करू शकत नाहीत, पण या गोष्टीमध्ये पालक इतके जास्त त्याच्या मागे लागलेले आहेत की म्हणजे जवळपास त्यांना प्रत्येक पालकांना ज्याला पण विचारलं मी आता 10वी नंतर काय करायचे, 10वी नंतर आमच्या विद्यार्थ्याला डॉक्टर बनवायचे, 10वी नंतर आमच्या विद्यार्थिनीला MBBS ला पाठवायचे, अशी एक त्यांची मेंटॅलिटी झालेली। पण त्या विद्यार्थ्याला खरंच काय गोष्टी करायच्यात का नाही। आज तुम्हाला ट्युशन एरिया लातूरमध्ये एक असा एक इन्सिडेंट घडलेला आहे। एक विद्यार्थी तो खूप जास्त कमवत होता, बिझनेस करत होता, त्यांनी नाव कमवलेलं, त्यांनी स्वतःचा ब्रँड बनवलेला, पण अशा विद्यार्थ्यांनी ट्युशन एरिया लातूर परिसरामध्ये आत्महत्याचा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे की म्हणजे ते संपूर्ण लातूरलाच नाही तर संपूर्ण एज्युकेशन इंडस्ट्रीला, संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेकअप कॉल म्हणून तो गोष्ट आपण त्याला पाहू शकतो की एक विद्यार्थी पैसे कमवणं, नाव कमवणं किंवा फेमस होणं या गोष्टीच्या परे पण एक दुनिया आहे, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। असे विद्यार्थी ज्यांना वाटतं की नीट आणि JEE केल्यानंतरच त्यांचं आयुष्य सेट होणार आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांना मी असे माझ्याकडे खूप सारे विद्यार्थी जे MBBS ला जाऊन फर्स्ट इयर सेकंड इयरला ड्रॉप आउट करतात, त्यांना समजतं की यार ही गोष्ट जेवढी दिसते तेवढी सोपी तर नाहीये, पण खरंच आयुष्यभर तुम्ही त्याच पाथने चालणार आहात काही, पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे काही करिअर ऑप्शन्स मी सांगणार आहे ज्यांना की कुठल्या म्हणजे असं नसतं का नीट 25 लाख विद्यार्थी देतात, असे JEE 20 लाख विद्यार्थी देतात, असे फील्ड सोडून पण दुसरा खूप साऱ्या फील्ड्स आहेत। त्या कुठल्या फील्ड्स आहेत त्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठली डिग्री मिळवलं किंवा कुठलं पद मिळवलं म्हणजे आपण सक्सेसफुल झालो असं नसतंय। प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला एक मोटिवेशनल कोट इथं आठवायला लागला। तो कोट असा आहे की सक्सेस डझंट कम फ्रॉम अ टायटल ऑर अ डिग्री, इट कम्स फ्रॉम पॅशन, स्किल्स अँड द करेज टू फॉलो युअर ड्रीम्स। नीट JEE सोडून पहिला जो काय आपल्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे ग्राफिक डिझायनर किंवा फॅशन डिझायनर। आजकालच्या युगामध्ये आपल्याला सर्वांना वाटतं की ChatGPT, AI असल्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे ग्राफिक डिझायनर किंवा जे फॅशन डिझायनर आहे त्यांचा जॉब जाऊ शकतो, पण या गोष्टी फक्त मला असं वाटतं की त्या रील्स मध्येच बघायला भारी वाटतात, ग्राउंड लेवलला अशी रियालिटी नाहीये। ग्राफिक डिझायनर्स आजच्या या काळामध्ये खूप जास्त पैसे कमवतात, जे म्हणजे असे टाइमपास म्हणून ग्राफिक डिझायनिंगला बघतात ते एक डिल्युजनमध्ये जगत आहेत असं मला वाटतं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कधीच ग्राफिक डिझायनर किंवा फॅशन डिझायनर यांचा जॉब खाऊ शकत नाही। दुसरा जे फील्ड आहे ते म्हणजे असे फिल्म मेकिंग किंवा मीडिया या फील्डमध्ये तुम्ही काम करू शकता। त्याच्यामध्ये फिल्म मेकिंग, जर्नलिझम म्हणजे न्यूज रिपोर्टिंग करणे, यूट्यूबला व्हिडिओज बनवणे जसं मी बनवतोय, या फील्डमध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला फ्रीडम तर भेटते पण पैसे म्हणजे जे एक विद्यार्थी 9 to 5 जॉब करून म्हणजे जो माणूस 9 to 5 जॉब करून जितके पैसे कमवू शकतो तितके तुम्ही म्हणजे त्यांच्या महिनाभराची कमाई तुम्ही एका व्हिडिओच्या माध्यमातून पण करू शकता। याचा अर्थ असा नाही की एज्युकेशन सोडून देऊन यूट्यूबला, इंस्टाग्रामला रील्स बनवणं
याचा अर्थ आहे की त्या गोष्टीचं नॉलेज घेऊन प्रोफेशनली डेडिकेशनने काम केल्यानंतर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच चांगले पैसे कमवू शकता. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, अशा प्रकारचे खूप सारे कोर्सेस, त्यांचे डिटेल्स, कोर्सेस म्हणण्यापेक्षा ह्या स्किल्स आहेत ज्या की तुम्हाला भविष्यामध्ये खूप जास्त पैसे कमवण्यामध्ये मदत करू शकतात, हॅपी राहण्यासाठी पण मदत करू शकतात. आणि तुम्हाला असं जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची गरज नाही आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर म्हणलं की आपण टाइमपास म्हणून ते एक्झाम नाही देऊ शकत. डॉक्टर कुणाचा जीव वाचू शकतो, त्याच्यामुळे कुणाचा जीव जाऊ पण शकतो. त्या गोष्टीची सिरियसनेस ज्याला समजते ना त्यानेच नीटचा अभ्यास केला पाहिजे. काही विद्यार्थी मी बघतोय की फक्त टाइमपास म्हणून ते नीटचा पेपर देतात. टाइमपास म्हणून नसतं का काय टेस्ट सिरीजमध्ये अंदाजे काय पण गोल्ड वगैरे रंगून येतात. तर या गोष्टी भविष्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. आत्ताच अजून एक कोट मला इथं मोटिवेशनल कोट आठवतं की युअर वर्थ इज नॉट डिफाईन्ड बाय युअर एक्झाम रिझल्ट, युअर आयडेंटिटी इज शेप्ड बाय युअर पॅशन. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम देऊन कुठल्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन होते अशा प्रकारचे कोर्सेसची माहिती देणार आहे, जे की म्हणजे नीट आणि JEE सोडून पण अजून खूप सारे एक्झाम्स आहेत ज्यांची लेवल किंवा ज्यांच्यामध्ये एवढी कॉम्पिटिशन असते आणि ज्या की म्हणजे चांगला पगार पण तुम्हाला भेटू शकतो. अशा प्रकारचे कोर्सेस म्हणजे आज जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितलेत यासाठी डेडिकेटेड एक्झाम्स पण आहेत. पण एक्झाम न म्हणजे हे एक्झामची तयारी करत असताना आपण त्याच्यामध्ये पास नाहीच झालो तरी पण आपण लाईफमध्ये खूप मोठ्या गोष्टी करू शकतो. पण नीट आणि JEE एक अशी स्किल आहे ज्याच्यामध्ये नीटमध्ये तुम्ही फेल झाला तर मेडिकल फील्ड तुमच्यासाठी ब्लॉक आहे. नंतर तसंच IIT JEE मध्ये फील्ड झाला तर ते तुमच्यासाठी ब्लॉक आहे फेल झाला तर. पण हे जे मी कोर्सेस जे तुम्हाला सांगितले ग्राफिक डिझायनर, फिल्म मेकिंग, जर्नलिझम, हे स्किल आहे. याच्यामध्ये हे एक्झाममध्ये जरी तुम्ही फेल झालात तरी तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये दुसऱ्या पण गोष्टी करू शकतात. तर व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा काय डाऊट असेल तर कमेंट्समध्ये सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आणि संपूर्ण कोर्सेसचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की एक्झाम देऊन कुठल्या प्रकारचे कोर्सेस जे की सिलेबस वगैरे सगळं सिमिलर असणारे एक्झाम आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.